लवकरच स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन येत आहे आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त बरेच जण वेगवेगळ्या सेवा संकल्पयुक्त करत आहे। त्याच पद्धतीने आपण अजून एक प्रभावशाली सेवा जी की तुम्ही संकल्पयुक्त करू शकता ती सेवा म्हणजे लिखित नामजप। लिखित नामजपाचे अनेक फायदे आहे। लिखित नामजपामुळे तुमच्या ज्या काही दैनंदिन समस्या असतात त्या समस्या सुटायला मदत मिळते। तसेच लिखित नामजप केल्यामुळे आपले मन इकडे तिकडे न भटकता नामस्मरण करण्यावरच लक्ष केंद्रित करते। लिखित नामजप करताना तुम्हाला एक नवी कोरी करकरीत वही घ्यायची आहे। तिच्यावर तुम्हाला 3 कोलम आखायचे आहे आणि त्या वहीवर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं लिखाण करायचं आहे। ही वही तुमचा संकल्पयुक्त जर नामस्मरण असेल तर तुम्ही या वहीत रोज 51 वेळा 108 वेळा किंवा तुमच्या संकल्पात जेवढ्या वेळा तुम्हाला नामस्मरण लिहायचे आहे तेवढ्या याचा तुम्ही संकल्प करू शकतात। हा संकल्प कसा करायचा याचा सविस्तर व्हिडिओ मी केलेला आहे, त्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकतात। तसेच नामजप झाल्यानंतर या वहीचं काय करायचं याबद्दलही संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओत दिलेली आहे, त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा। श्री स्वामी समर्थ।